राष्ट्रवादी पक्षात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत, मोठे निर्णय घेतले जात आहेत, पण या सगळ्यात पवारांचा समावेश फक्त नावापुरताच आहे की काय असं दिसतंय। जो पक्ष पवारांची राष्ट्रवादी म्हणून जनमानसात ओळखला जातो त्याच पक्षाचे महत्त्वाचे निर्णय आज पक्षाशिवाय घेतले जात आहेत। यावरून ही फक्त सुरुवात आहे। येत्या काळात राष्ट्रवादीत पवार हे फक्त नावापुरतेच की नामधारीच राहतील अशी सुद्धा परिस्थिती ओढवू शकते असं बोललं जात आहे। सोप्यात सांगायचं झालं तर राष्ट्रवादीमध्ये पवार असतील पण त्यांच्याकडे पहिल्यासारखी पॉवर नसेल आणि राष्ट्रवादीची सुद्धा शिवसेना होऊ शकते असंही बोललं जात आहे। राष्ट्रवादीची सुद्धा शिवसेना होणार म्हणजे नक्की काय होऊ शकतं हे सविस्तर जाणून घेऊया आणि हे सगळं कोण घडवून आणतंय तेही सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं देवगिरी। अजितदादांनी बंड केल्याने राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले, पण तेव्हा राष्ट्रवादीची शिवसेना होऊ शकते असं बोललं गेलं नव्हतं। पण आता असं का बोललं जातंय असा प्रश्न पडतो, कारण राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले असले तरी दोन्ही राष्ट्रवादींचा कंट्रोल हा पवारांकडेच होता। पण आता हा कंट्रोल पवार सोडून दुसऱ्यांच्या हातात जाण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीत पवारांचं अस्तित्व फक्त नावापुरतं राहण्याची शक्यता आहे, ज्याची सुरुवात झाली आहे अजित पवारांच्या निधनाच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून। ती कशी तेही पाहू। एकीकडे अजितदादांची चिता जळत होती तर दुसरीकडे अजितदादांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली होती। दादांची राग शांत झाली नव्हती तरच मुंबईत बैठका घेतल्या जात होत्या आणि दादांच्या जाण्याच्या अवघ्या चौथ्याच दिवशी शपथविधीची तयारी सुरू झाली। सगळं अगदी कसं घाईघाईत सुरू आहे आणि या घाईमागचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्यापासून रोखणं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुन्हा एकदा पवारांना बळ मिळेल। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांचा हस्तक्षेप वाढेल आणि हेच होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घाईघाईमध्ये सर्व निर्णय घेतलेत। शरद पवारांसोबत कोणत्याही प्रकारची सल्लामसलत न करता सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी हा निर्णय घेतलाय। यात सुनेत्रा पवार सहभागी होत्या, त्या फक्त संमतीपुरत्या असं देखील बोललं जात आहे। पण असं असलं तरी उपमुख्यमंत्री पद हे पवार घराण्याकडेच असेल असं म्हटलं जात आहे। मग पवार फक्त नावापुरतेच राहिले असं कसं बोललं जात आहे असाही प्रश्न पडतो, ज्याचं उत्तर याच प्रश्नात आहे। सुनेत्रा पवारांकडे जरी हा पदभार देण्यात आला असला तरी आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्या राजकारणातला अनुभव पाहता हे सर्व एक हाती सांभाळणं त्यांना सहज शक्य होणार नाही। त्यामुळे कुठेतरी पक्षातील इतर नेत्यांच्या आणि मित्र पक्षाच्या सावलीखाली सुनेत्रा पवार यांना काम करावं लागेल। तिथेच जर पवार कुटुंबातील इतर व्यक्ती असत्या तर असं झालं नसतं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पदभार देणं या नेत्यांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे ओळखतात। प्रफुल्ल पटेल यांना तर दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्हींचीही चांगली माहिती आहे, तर हे दोन्ही व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात हे त्यांनी वारंवार देखील सिद्ध करून दाखवलंय। तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर पटेल हे नेते आहेत। अतिशय व्यावसायिक पद्धतीने हे राजकारण करणारे लोक आहेत। त्यामुळे त्यांच्या इंटरेस्टचाच माणूस त्या खुर्चीवर असावा असं त्यांचं मत नक्कीच असेल, अशी टीकात्मक प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी केली आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना अजूनच हवा मिळाली। एकूणच सगळ्या राजकारणाचा विचार जर केला तर राष्ट्रवादीचे नेते हे डिवाइड अँड रूल तंत्राचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतंय। पवार कुटुंबाला फोडून त्यांच्यातील दरी कायम ठेवून राष्ट्रवादीचे सूत्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतोय असं मत काही राजकीय जाणकार व्यक्त करतायत। त्यामुळे जसं शिवसेनेमधून ठाकरे हळूहळू कमी झाले आणि शिवसेना शिंदेंची झाली, तसंच राष्ट्रवादीमधून पवार कमी होऊन राष्ट्रवादी भविष्यात तटकरे आणि पटेलांची झालेली दिसण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही। म्हणजेच राष्ट्रवादीत पवार तर असतीलच पण त्यांच्याकडे पॉवर नसेल। दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।